वारा तालुक्यातील प्रदूषणकारी टायर कंपन्या, शेतकऱ्यांच्या जमिनीतून जाणारे इलेक्ट्रिक टॉवर लाईन वाढवणं बंदर अशा विविध पालघर जिल्ह्यातील प्रश्नावर भविष्यात शेतकरी आदिवासीं कष्टकरांच्या संरक्षणासाठी जमीन पाणी रोजगार व विकासाच्या प्रश्नावर दमदार लढा उभा करण्याचा निर्णय आदिवासी सांस्कृतिक भवन पाली येथे एल्गार सभेत करण्यात आला आहे। जिल्ह्यातील शेतकरी नेते विश्वनाथ पाटील यांनी पुढाकार घेऊन पालघर जिल्ह्यातील भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, गोदुताई परुळेकर मंच, शूर झळकरी कातकरी सेना, उलगुलान ब्रिगेड आदी संघटना घेऊन लढा उभारण्यात येणार आहे। या एल्गार सभेला विविध तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते। सर, आज आपण एल्गार सभेचं जो काय आयोजन केलेले आहे आणि काय मुद्दे असणार आहेत आणि कशी तुमची लढाई असणार आहे? वाढवण बंदराच्या निर्मितीनंतर आणि त्या घोषणेनंतर ज्या पद्धतीने ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये सरकारच्या सगळ्या नोकरशाहींनी कारभार सुरू केलेला आहे आणि त्याच्याकडे सरकारचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही, त्यामुळे इथला शेतकरी वर्ग, कष्टकरी वर्ग, इथले आदिवासी शेतकरी सर्वजण चिंतित अवस्थेमध्ये आहेत। एक तर गेल्या 20-25 वर्षांमध्ये इथली शेती परवडत नाही म्हणून शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये ओव्हरहेड वायरच्या कंपन्या, त्याच्यानंतर टायरच्या कंपन्या, त्याचबरोबर समृद्धी मार्गाला जोडणारे रस्ते आणि नवीन मुंबईचं निर्माण याच्यासाठी चाललेलं ॲक्विजिशन, सार्वजनिक बांधकाम खात्यातला चिंताजनक भ्रष्टाचार आणि ह्या सगळे प्रश्न आता ऐरणीवर आलेले आहेत आणि एक प्रकारे शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं त्यांनी घेतलेलं आहे। ज्या पद्धतीचं ॲक्विजिशन चाललेलं आहे, ज्या पद्धतीचं खोदकाम चाललेलं आहे, त्याच्यातून ह्या ठाणे जिल्ह्यातला शेतकरी शिल्लक राहील का नाही ही शंका निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांची आज या ठिकाणी जी एल्गार सभा झालेली आहे, ही सभा एल्गार सभा करून आम्ही थांबणार नाहीत, तर प्रत्यक्षात लढाई, रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू करणार आहोत। कारण या ठिकाणी विविध संघटना ज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आदिवासी एकता परिषद, भूमिसेना, काँग्रेस, गोदुताई परुळेकर मंच, त्याचबरोबर शूर झळकरी कातकरी सेना अशा विविध संघटना या ठिकाणी स्थापन झालेल्या आहेत आणि आज दुसरी सभा आमची ही होते। एक सभा जून महिन्यामध्ये आम्ही घेतली होती, परिस्थितीचं गांभीर्य आमच्या लक्षात आलं होतं। ज्या पद्धतीने इथला कारभार चालू आहे त्या संबंधामध्ये इथले पालकमंत्री माननीय गणेशजी नाईक, इथले जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत। प्रत्यक्षात माझ्या घरी येऊन देखील त्यांनी माझं गाऱ्हाणं ऐकलेलं आहे। हे माझं गाऱ्हाणं नसून इथल्या कष्टकरी वर्गाचं गाऱ्हाणं आहे आणि आता आम्ही जर शांत बसलो तर आमचा इथला शेतकरी उद्ध्वस्त होईल ही स्थिती आलेली आहे। अजून भात खरेदी केंद्र सुरू नाही। इथे ट्रामा सेंटर नावाचं एक सेंटर काढलं की ज्याच्यातून इथल्या गोरगरीब माणसाचे बळी चाललेले आहेत, त्यांना आरोग्य सुविधा मिळाव्या हा त्यातला मूळ कल्पना होती। जिल्ह्याच्या निर्मितीनंतर गेल्या 10 वर्षामध्ये ते अजून हॉस्पिटल खात पडलेलं आहे। प्रचंड भ्रष्टाचार आणि त्या भ्रष्टाचारावर कोणाचाही अंकुश नाही। ज्या पद्धतीच्या घटना आता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुढे येऊन राहिलेल्या आहेत याच्यानी अनेक जे शेतकरी आहेत सगळे आणि विविध आमच्या ज्या संघटना आहेत, आम्ही निवडणुकीला महत्त्व देत नाही, आम्ही निवडणुकीमधून उतरणारे कार्यकर्ते नाहीत, परंतु आम्हाला इथला माणूस टिकला पाहिजे, इथला भूमिपुत्र टिकला पाहिजे ही आमची काळजी आहे आणि त्यासाठी आज आम्ही जातीपातीच्या भिंती तोडून एकत्र आलो। Subscribe for more content.